सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे BA भाग 2 सत्र 4 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण संपर्क सत्राचे आयोजन केलेले आहे. आजच्या संपर्क सत्रात आपण स्किल एनहान्समेंट कोर्स पेपर नंबर 2 जो आहे तो तुम्हाला BA सेकंड इयर साठी त्यातला हिस्टॉरिकल टुरिझम इन इंडिया म्हणजे भारतातील ऐतिहासिक पर्यटन. तर या संदर्भातली आपण चर्चा या संपर्कसत्रात करणार आहे आणि त्याचबरोबर आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण असा एक विषय जो आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र. तर त्या विषयाची देखील आपण चर्चा या संपर्कसत्रामध्ये करणार आहे. ठीक आहे, तर आपण हा जो हिस्टॉरिकल टुरिझम इन इंडिया हा जो पेपर आहे तर याची सुरुवातीला माहिती घेऊया. तुम्हाला स्क्रीन शेअर केली ते तुम्हाला दिसते? दिसते का स्क्रीन शेअर केलेली? तर हा पेपर जो आहे SSC पेपर असं त्याला म्हटलं जातं, म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्स असा जो पेपर असतो तो तुम्ही यामध्ये तुमच्यापैकी कोणी निवडला असेल तर त्यांना हा पेपर आहे. तर हिस्टॉरिकल टुरिझम इंडियामध्ये भारतातील ऐतिहासिक पर्यटन असा विषय आहे. ऐतिहासिक पर्यटन म्हणजे इतिहासाशी संबंधित ज्या वास्तू आहेत, ठिकाणं आहेत, त्यांच्याशी जोडलेलं पर्यटन जे आहे. तिथं प्रेक्षणीय स्थळं जी आहेत, ऐतिहासिक वारसा स्थळं जी आहेत, तिथं जाऊन भेट देणं किंवा अशा ठिकाणांचा अभ्यास तुम्हाला या पेपरमध्ये करायचा आहे. तर त्याचा सिलेबस आपण बघूया. तर हा त्याचा सिलेबस आहे. हा पेपर जो आहे तो तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेतला जातो. ज्याच्यामध्ये 25 प्रश्न असतात आणि साधारणपणे त्याला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात. 25 प्रश्न असतात आणि 50 मार्काचा हा पेपर असतो. तर हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. तो तुमच्या कॉलेजवरच होईल. त्याच्यामध्ये आता आपण बघतो की या पेपरमध्ये 2 युनिट आहेत. पहिला युनिट आहे विजापुरा हम्पी सर्किट. म्हणजे विजापूर आणि हम्पी. विजापूर ही आदिलशाहीची राजधानी आहे आणि हम्पी ही विजयनगरची राजधानी होती. तर हा विजापूर आणि हम्पी या सर्किट म्हणजे या क्षेत्रामधलं जे काही ऐतिहासिक स्थळ आहेत त्यांची माहिती तुम्हाला या माध्यमातून घ्यायची आहे या युनिटमध्ये. आणि दुसरं जो युनिट आहे ते दिल्ली आग्रा फतेपूर सिक्री सर्किट म्हणजे दिल्ली आग्रा जे उत्तर भारतातली ही ठिकाणं आहेत. दिल्ली ही सुलतान काळातली आणि मुघल काळातली भारताची राजधानी होती. त्याचबरोबर आग्रा हे देखील अकबरच्या काळात म्हणजे शहाजहानच्या काळापर्यंत मुघल सत्तेचं महत्वाचं केंद्र होतं. आणि फतेपूर सिक्री हे जे ठिकाण आहे ते अकबरानं बसवलेलं होतं. तर या प्रदेशातील हे जे 3 विभाग स्थळं सांगितले तर त्या प्रदेशातील ऐतिहासिक स्थळांची माहिती तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून घ्यायची आहे. तर आता याच्यामधले काही डिटेल्स जे आहेत त्याच्यात ते आपण जात नाही. कारण तुम्हाला जे पुस्तक नोट्स म्हणून दिलेलं असेल त्यात या गोष्टींचा उल्लेख असेल. त्याच पद्धतीने हे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की स्किल एनहान्समेंट कोर्स जो आहे हा स्वयंअध्ययनासाठी असतो. म्हणजे याचा अभ्यास स्वतः करायचा असतो. तर त्यामुळं या विषयाशी संबंधित जे काही नोट्स असतील किंवा इंटरनेटवर असेल किंवा काही पुस्तकं तुमच्या माहितीत असतील तर त्यातून तुम्ही हे वाचणं अपेक्षित असतं. त्याचं स्वयंअध्ययन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर यातलं मॉन्युमेंट्स इन पहिला आपण युनिट बघूया विजापुरा हम्पी सर्किट म्हणजे विजापूर जे आपल्यापासून इथे जवळच आहे कर्नाटक मध्ये आणि हम्पी हे पण तिथून एक 200-250 किलोमीटर दक्षिणेला असलेलं हम्पी. तर हे दोन्ही ठिकाण जे आहेत ते कर्नाटकातले आहेत. तर तुम्हाला या संदर्भातली माहिती घ्यायची आहे. म्हणजे आता त्याच्यातला पहिला जो पॉइंट आहे तो मॉन्युमेंट्स इन विजापुरा. विजापुरा म्हणजे आता ते कन्नड भाषिक असल्यामुळं आता त्यांनी पहिल्यांदा त्याला विजापूर म्हटलं जायचं. काही लोक हिंदीमध्ये त्याला बिजापूर असं म्हटलं जायचं.
हां, तर आता त्यांनी ते कन्नडमध्ये विजयपुरा असं त्याचं नामांकन केलेलं आहे. तर या विजापुरातलं आपल्याला मॉन्युमेंट्स कोणते-कोणते त्याच्या संदर्भातली चर्चा करायचं आहे. तर विजापूरचं नाव घेतलं की आपल्या डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा येतं ते गोल घुमट येतं. तर आदिलशाहीचं हे एक राजधानीचं ठिकाण होतं. आदिलशहानं बहमनी सत्तेपासून वेगळं झाल्यानंतर स्वतःचं जे राज्य स्थापन केलं ते विजापुराच्या स्वरूपात आणि इथेच त्याला राजधानी आपली बनवली आणि तिथं मग नंतर ज्या वास्तू ज्या आहेत त्याचं उभारणी या विजापूरमध्ये केली गेली आणि वेगवेगळ्या आदिलशाही सुलतानांच्या काळात विजापूरमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची वास्तू ज्या आहेत त्या उभ्या राहिल्या. विजापूरमध्ये तुम्ही बघाल की विजापूर हे एक मोठं तटबंदी असलेलं म्हणजे एक भुईकोट किल्ला सारखं असं एक मोठं म्हणजे मोठं किल्ल्यासारखं शहर आहे आणि त्याच्या भोवतीनं तुम्हाला संरक्षण भिंत, बुरुज हे सगळे आढळतं आणि त्या पद्धतीने म्हणजे ही जी संरक्षण भिंत आहे ती पण एक विजापूरच्या वास्तूंच्या ह्याच्यातली महत्वाची वास्तू आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही विजापूरमध्ये बघाल तर विजापूरचं गोल घुमट जो आहे तो जगप्रसिद्ध आहे. जगातल्या सगळ्यात मोठं घुमट जे आहे ते तुर्कस्तानमध्ये हैगा सोफिया नावाचं ठिकाण आहे. ते पहिल्यांदा चर्च होतं नंतर ते मशिद त्याच्यातून हे करण्यात आलं. तर ती हैगा सोफिया जी आहे ते जगातलं सगळ्यात मोठं घुमट मानलं जातं आणि त्याच्यानंतर जो आहे तो जगातला सगळ्यात मोठा घुमट जो आहे तो विजापूरचा घुमट जो गोल घुमटची वास्तू आहे त्याचा जो घुमट आहे तो सगळ्यात मोठा घुमट मानला जातो. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर विजापूरमध्ये अनेक 12 कमान नावाची इमारत आहे ज्याच्यामध्ये अनेक कमानी आहेत आणि त्याच्यावरती असं म्हटलं जातं की ते 12 मजल्यांची होती. अशी पण वास्तू प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तिथे इब्राहिम रोजा नावाची एक अ, अ, म्हणजे इमारत आहे. त्याला मकबरा म्हटलं जातं. इब्राहिम आदिलशाह दुसरा जो होता त्याची ती अ, कबर आहे आणि हा इब्राहिम आदिलशहानं हा म्हणजे हा खूप म्हणजे याचं काव्य किताबे नौरोज नावाचं त्याचं ग्रंथ आहे तो देखील प्रसिद्ध आहे. आणि हा संगीत वगैरे याची बरीच त्याला आवड होती. संगीत, शायरी वगैरे या सगळ्या गोष्टींची. तर त्या इब्राहिम आदिलशाहची कबर जी आहे ती इब्राहिम रोजा या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि ती खूप सुंदर वास्तू आहे, कलात्मक वास्तू आहे. त्याचबरोबर विजापूरमध्ये याच इब्राहिम आदिलशहानं नवरसपूर नावाचं एक छोटंखानी शहर बसवलं होतं नवरसपूर नावाचं. आणि तिथं मग ते नवरस नावाचं म्हणजे एक ठिकाण होतं आणि त्याला अशी जे साहित्यातले नवरस असतात हां, तर त्या नवरसांच्या स्वरूपात त्या महालाची उभारणी त्याने तिथं केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या तिथं त्याची जी संरक्षण भिंत आहे त्याला जवळपास 9 दरवाजे आहेत. अशा पद्धतीचे मॉन्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला विजापूरमध्ये दिसतात. जसं मी तुम्हाला संरक्षण भिंतीच्या संदर्भात म्हटलं तसंच विजापूरमध्ये अनेक मोठे-मोठे बुरुज आहेत आणि त्या बुरुजावर मोठमोठ्या तोफा ज्या आहेत त्या तिथे ठेवलेल्या आहेत. त्यातली मुरुख मैदान जी तोफ आहे ती खूपच फेमस तोफ आहे. अत्यंत प्रसिद्ध तोफ आहे. तर ती देखील प्रेक्षणीय स्थळ आहे विजापूरमधलं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या विजापुरातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेऊन ती साधारण कधी बनली, कुणी बांधली, हां, त्याचं काय महत्त्व आहे, अशी तुम्हाला एक माहिती तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून किंवा जे काही पुस्तकं उपलब्ध होतील, तर त्यातून माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे हम्पी. हम्पी लेआउट ऑफ द सिटी म्हणजे हम्पीची नगररचना कशी होती याच्याबद्दल तुम्हाला याच्यात चर्चा करायची आहे. आणि हम्पीमध्ये तिसरा जो पॉइंट आहे तो हम्पीमधले स्कल्पचर आणि मॉन्युमेंट्स. स्कल्पचर्स म्हणजे अं, भिंतीवर जे मूर्ती असतात ना जसं लेण्यांमध्ये वगैरे आपण बघतो मूर्ती भिंतीत कोरलेल्या मूर्ती ज्या असतात त्या मूर्ती आणि मॉन्युमेंट्स म्हणजे मोठे मंदिरं वगैरे जे आहेत वास्तू ज्या आहेत तर त्यांची माहिती तुम्हाला यामध्ये घ्यायची आहे. हम्पी ही विजयनगरची राजधानी होती
तालिकोटच्या युद्धामध्ये विजयनगरचा पराभव झाल्यानंतर हम्पीचे नासधूस मोठ्या प्रमाणात करण्यात आली. तरी देखील हम्पीतले अनेक वास्तू ज्या आहेत त्या आजही आपल्याला पाहायला उपलब्ध आहेत. तर हम्पीमध्ये गेल्यानंतर तिथं एक अनेक मंदिरं आहेत. त्याच्यानंतर तळी आहेत. त्याच्यानंतर त्याला देखील संरक्षण भिंती आपल्याला दिसते. जसं दक्षिण भारतातल्या आर्किटेक्चरमध्ये आपण बघतो वास्तुकलेमध्ये मंदिर आणि मंदिराच्या समोरचे जे हे असतं गोपुर असतं. तर त्या पद्धतीचे गोष्टी आपल्याला तिथे दिसतील. जसं कोणार्कमध्ये रथ मंदिर आहे तशाच पद्धतीचं एक रथ मंदिर आपल्याला हम्पीमध्ये बघायला मिळतं. अशा अनेक महत्वाच्या वास्तू ज्या आहेत त्या हम्पीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर याची देखील माहिती तुम्हाला म्हणजे इंटरनेट वगैरे वगैरे पाहायला मिळेल आणि त्यातून तुम्ही ती माहिती वाचून हे करू शकता. कारण ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर आहे. फक्त कुठले अवशेष आहेत, कुठले वास्तू आहेत, कोणी बांधलं, या पद्धतीचं साधारण तुम्हाला त्याच्याची माहिती घ्यायला लागेल. त्यानंतर दुसरा युनिट आहे, तो आहे दिल्ली, आग्रा, फतेपूर सिक्री सर्किट. हां, म्हणजे दिल्ली दिल्ली ही भारताची म्हणजे आधीपासून महत्त्वाचं क्षेत्र राहिलेलं आहे. आपण बघतोय की साधारणपणे इंद्रप्रस्थ नावानं ओळखलं जाणारी जागा जी आहे ती दिल्लीच्या आसपास होती असं मानलं जातं. त्यानंतर सुलतानशाहीच्या आगमनाच्या पूर्वी आपल्याला माहित आहे की दिल्लीमध्ये पृथ्वीराज चौहान वगैरेच्या ताब्यात हा दिल्लीचा प्रदेश होता आणि ती त्यांची राजधानी मानली जायची. तर तिथं सुरुवातीला ज्यावेळी सुलतानशाहीचं म्हणजे आक्रमण झालं, तर त्यानंतर दिल्लीमध्ये त्यानंतर आपण बघतोय की दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये पहिल्यांदा म्हणजे किल्ला उभा केला गेला. जो पुराणा किल्ला नावाचा प्रसिद्ध किल्ला आहे. तर तो किल्ला तिथं उभा राहिला. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये कसं आहे, की आपण म्हणजे तुम्ही जर दिल्लीचा इतिहास नीट वाचला, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की वेगवेगळ्या सुलतान असतील. म्हणजे दिल्ली सल्तनत जी आहे त्याची स्थापना झाली. त्यानंतर मुघल सल्तनतची स्थापना झाली. तर यातल्या बऱ्याच राज्यकर्त्यांनी काय केले, की नव्या-नव्या ठिकाणी आपल्या राजधानी बसवल्या आणि दिल्लीमध्येच त्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे कसं की तुम्ही मेहरोली नावाचं जे ठिकाण आहे म्हणजे कुतुब मिनार वगैरे हे ज्या गोष्टी आहेत कुतुब मिनार त्याच्या बाजूला असलेली कुवतुल इस्लाम मस्जिद जी आहे त्या कुतुब मिनारच्याच बाजूला म्हणजे तुम्हाला माहित आहे कुतुब मिनार हे कुतुबुद्दीन ऐबकनं उभं केलं होतं. हां आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर अल्लाउद्दीन खिलजीने देखील एक आपलं स्वतःचं एक मिनार उभं करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण ते काही यशस्वी झाला नाही. ते अर्धवट बांधलेलं किंवा सुरुवात केलेलं जे बांधकाम आहे ते देखील आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आणि तिथेच तुम्हाला ती कुवतुल इस्लाम मस्जिद देखील पाहायला मिळते. त्याच्यानंतर बख्तियार काकी नावाचा एक सुफी संत होते त्याची मजार देखील तिथे तुम्हाला पाहायला मिळते. त्याच पद्धतीनं रझिया हे अल्तमश नावाचा जो दिल्लीचा सुलतान होता त्याची देखील कबर तुम्हाला याच भागामध्ये पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं दिल्लीमधलं जे मेहरोली हे ठिकाण आहे तिथं तुम्हाला या एकदम सुरुवातीचे दिल्लीचे जे सुलतान होते दिल्ली सल्तनतमध्ये त्यांच्या शी संबंधित वास्तू ज्या आहेत त्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही दिल्लीमध्ये परत पुढे गेला की हौस खास नावाचं एरिया आहे. तिथं तुम्हाला हे जे ज्याला आपण म्हणतो तुघलक वंशाचे जे लोक आहेत तुघलक म्हणजे फिरोजशाह तुघलक असेल, मोहम्मद तुघलक असेल तर यांच्याशी संबंधित वास्तू ज्या आहेत त्यांचे जे मकबरे आहेत फिरोजशाह तुघलकचा मकबरा हा तुम्हाला हौस खासच्या एरियामध्ये बघायला मिळतो. तर ती महत्वाची गोष्ट आहे.
आणि त्याच्यानंतर तुम्ही समजा त्याच्यानंतर तिथून लोधी बागच्या एरियामध्ये आला. दिल्लीमधल्या लोधी बागचा जो एरिया आहे, त्या लोधी बागच्या एरियामध्ये तुम्हाला जे लोधी घराणं नंतरच्या काळात झालं होतं, त्यांचे मजार किंवा जे काय म्हणतात कबर वगैरे मकबरे जे आहेत ते तुम्हाला त्या दिल्लीमध्ये लोधी बागच्या एरियामध्ये पाहायला मिळतात. आणि दिल्लीमध्ये नंतर आपल्याला असं दिसतं की म्हणजे अकबरनं आग्रा ही आपली राजधानी केली होती. मुघल काळात काय होतं की आग्रा, लाहोर हे महत्वाची ठिकाणं होती. आणि अकबरनंतर फतेपूर सिक्री, आग्राजवळ फतेपूर सिक्री नावाचं ठिकाण आहे. तिथं अकबरनं मोठ्या प्रमाणात म्हणजे कन्स्ट्रक्शन केलेलं आपल्याला दिसतं. तर दिल्लीमध्ये नंतर ज्यावेळी शहाजहान बादशाह जो आहे त्याने दिल्लीमध्ये लाल किल्ल्याची उभारणी आपल्याला केलेली दिसते. तर लाल किल्ला जो आपण आज बघतो तो शहाजहानने उभारलेला आहे. आणि त्याच्या बाजूलाच एक सलीमगड नावाचा एक दुसरा एक किल्ला आहे. तर हे जोडून असलेले किल्ले दिल्लीमध्ये उभारण्यात आलेले होते. आणि मग लाल किल्ला बरीच वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेला आपल्याला दिसून येतं आणि आज देखील त्याचं खूप महत्व आहे आपल्या भारताच्या याच्यामध्ये. तर अशाच पद्धतीचं एक महत्वाचं ठिकाण जे उत्तर भारतातलं आहे ते आग्रा हे आहे. आग्रामध्ये तुम्ही जर गेला तर आग्रामध्ये आपण आग्रा म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा ताजमहल सगळ्यात आधी आठवतो आणि ताजमहल हे शहाजहाननं बांधलेलं होतं. मुमताज महल या तिच्या पत्नीच्या स्मरणार्थ. तर ते संगमरवर मधली ही वास्तू जी होती ती अत्यंत सुंदर आणि जागतिक आश्चर्यामध्ये त्याची गणना केली जाते. तर आग्र्यामध्येच आग्र्याचा जो किल्ला आहे तर त्याची उभारणी अकबरनं केलेली होती. आग्र्याचा किल्ला अकबरनं बांधलेला होता आणि अत्यंत तो पण मोठा आणि अत्यंत मजबूत पद्धतीचा किल्ला होता. म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळी उत्तर भारतामध्ये गेले तर ते आग्र्यालाच गेले होते आणि आग्र्याच्या मध्येच तिथून त्यांना कैद करण्यात आलं होतं आग्रामध्ये आणि तिथूनच त्यांनी आपली सुटका करून ते महाराष्ट्रात पोहोचले होते. तर त्यामुळे आग्रा हे अत्यंत या मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने असेल किंवा एकूणच भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचं ठिकाण होतं. तर आग्र्यामध्ये आपल्याला जसं ताजमहल आहे तसं आग्र्याचा किल्ला जो आहे तो देखील खूप महत्वाची वास्तू आपल्याला आग्र्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर आग्र्यापासून काही किलोमीटरवरच फतेपूर सिक्री नावाचं एक म्हणजे भाग आहे. तिथं अकबरनं आपलं गुजरातवर ज्यावेळी अकबराने विजय मिळवला त्यावेळी तिथं त्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम करून तिथं आपलं राजधानीसारखं राहण्याचं ठिकाण बनवलेलं होतं. फतेपूर सिक्री तुम्ही खूप सिनेमामध्ये वगैरे पण पाहिलेलं असेल. फतेपूरचा बुलंद दरवाजा जो आहे तो अत्यंत भव्य दिव्य गुजरातच्या विजयाच्या स्मरणार्थ त्यांनी अकबरनं तो उभा केला होता. तो बुलंद दरवाजा तिथं आहे. त्याचबरोबर आतमध्ये संगमरवरी चं बांधकाम असलेलं सलीम चिश्ती नावाच्या सुफी संताची एक मकबरा देखील तिथे त्यांनी उभा केला आहे. त्याचबरोबर जोधाबाईचा महाल नावाची एक प्रसिद्ध वास्तू जी आहे ती आपल्याला या अ, फतेपूर सिक्रीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर अकबर तुम्हाला माहित आहे की अकबरचा नवरत्न दरबार होता आणि अकबर वेगवेगळ्या धार्मिक पंडितांशी वेगवेगळ्या धर्मातल्या पंडितांशी चर्चा पण करायचा. तर त्याला आपण म्हणतो की इबादतखाना असं त्याला नाव होतं. जिथं बसून अकबर या संदर्भातली चर्चा करत तर इबादतखाना नावाची जी इमारत आहे ती देखील आपल्याला फतेपूर सिक्रीमध्ये पाहायला मिळते. तर त्याचबरोबर तिथे दिवाणी खास अशा पद्धतीच्या वास्तू देखील आहेत. जशा दिल्लीमधल्या दरबारात आहे, दिल्लीमध्ये आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये. तसेच तिथे देखील काही गोष्टी अशा आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर अ, की त्याचबरोबर अकबरची जी कबर आहे. हां, अकबरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासाठी जी कबर जी आहे ती देखील फतेपूर सिक्री मध्ये उभारण्यात आलेली आहे. लाल सँडस्टोन ज्याला म्हणतो आपण, लाल दगड जो असतो, हं, वाल राजमापासून बनलेला दगड असतो, तर त्यापासून ती इमारत जी आहे ती आपल्याला
बांधलेली आढळते. या सगळ्या दिल्लीतल्या असेल, आग्र्यातला असेल किंवा फतेहपूर सिक्रीमधला असेल, त्याच्यामध्ये आपल्याला हे इस्लामिक आणि भारतीय अशा स्थापत्य कलेचं अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं बांधकाम जे आहे, ते आपल्याला या सर्व ठिकाणामध्ये पाहायला मिळतं. हां, तर तुम्ही काय करायचंय, की तुमचं जे हे सिलेबस हा बघून या संदर्भातली माहिती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे शोधून याबद्दल अभ्यास करून हा पेपर द्यायचा आहे. मी जसं सांगितलं बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतात याचे आणि यातून तुम्हाला तो म्हणजे हा बहुपर्यायी प्रश्न असतात त्याच्यात. हा 25 प्रश्न असतील आणि 50 मार्काचा हा पेपर असेल. ठीक आहे. तर याच्यात काही कोणाला शंका आहेत? काय आहेत त्या शंका? काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे. तुमचा मागच्या वेळी होता पेपर हा हिस्ट्री म्हणजे या टुरिझम वरचा स्किल एनहान्समेंट कोर्स साठी होता का पेपर? ऐकताय ना तुम्ही? हॅलो? ठीक आहे. तर तुम्ही ऐकताय असं कारण रिस्पॉन्स तुमचा येत नव्हता. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण दुसरा एक आपला जो पेपर होता ज्याच्या संदर्भातलं कॉन्टॅक्ट सेशन मला मागच्या ह्याच्यात घेता आलं नाही. तर त्याचा एक आपण आढावा घेऊया आणि म्हणजे आपले सगळे पेपर्सचा जो काही संपर्कक्षेत्र आहे ते आपले पूर्ण होऊन जातील. हं. तुमच्या काही शंका नाहीत असं मी गृहीत धरतो आणि आपण पुढचा जो पेपर आहे त्याच्याबद्दल चर्चा करूया. तर तुमचा जो पुढचा पेपर आहे तो आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र. जो तुमचा पेपर नंबर 5 आहे. मागच्या याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्रामध्ये बहुतेक एक मिनिट बघू. हा हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र मागच्या वेळी होतं त्यावेळी तुम्ही 1900 ते 1960 या काळाच्या संदर्भातला अभ्यास केलेला होता. यावेळी तुम्ही 1960 ते 2000 या काळातल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचा अभ्यास तुम्हाला या हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र या पेपरमध्ये करायचा आहे. तर आपण त्याच्यातले कुठले कुठले घटक आहेत त्याची एक माहिती आपण घेऊया आणि म्हणजे हा पेपर पण तुमचा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर पेपरच्या मध्ये पहिल्यांदा तुम्हाला पेपरची माहिती देतो. आफ्टर द 1960 a new period of development began in the state of महाराष्ट्र. म्हणजे 1960 नंतर म्हणजे 1960 ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आपण बघतोय आणि ते राज्य अस्तित्वात आल्यानंतर एक नव्या पद्धतीचं विकासाचं काळ जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. The eminent leaders played a pioneering role in the period of rapid transformation. आणि या सगळ्या जो महाराष्ट्रामध्ये जो सगळा एक मोठा बदल जो आहे, परिवर्तन जे आहे ते घडून आलं होतं आणि याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या नेतृत्व नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती.
This was also a period of massive expansion of education as well as social transformation. हा जो काळ होता, हा खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या विस्ताराचा आणि सामाजिक बदलांचा परिवर्तनाचा काळ होता. म्हणजे या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला आणि समाजामध्ये खूप मोठे परिवर्तन घडून आले. This course introduced the student to significant leaders, events and transformation in history of Maharashtra. मग या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही काय शिकणार आहे? तर जे महत्त्वाचे कुठले नेते होते, नेतृत्व होतं, तर त्याची माहिती तुम्ही घेणार आहात. महाराष्ट्रात या काळामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती तुम्ही या ह्याच्यातून घेणार आहात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहासात जे काही मोठे बदल या काळात झाले, तर त्याची देखील माहिती आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून घ्यायची आहे. आता कोर्स ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, या कोर्समधून तुम्ही काय शिकणार आहे त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. तर ॲक्युटंट हिमसेल्फ विथ द कॉन्ट्रिब्युशन ऑफ एमिनंट लीडर्स ऑफ द महाराष्ट्र. म्हणजे हा कोर्स शिकल्यानंतर विद्यार्थ्याला महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे नेते होते त्यांचं योगदान जे आहे ते त्यांना माहिती होईल. दुसरं आहे नो अबाउट द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन इन महाराष्ट्र. यामुळं विद्यार्थ्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या आर्थिक परिवर्तन 1960 ते 2000 या काळात झाले होते. कशा पद्धतीनं महाराष्ट्राची आर्थिक प्रगती झाली. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र देशातल्या विकसित समजले जाणाऱ्या राज्यामध्ये गणलं जातं आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं जे आर्थिक बदल जे आहेत, आर्थिक उन्नती जी महाराष्ट्राची कशी झाली त्याचा आपल्याला यातून माहिती मिळणार आहे. त्याच पद्धतीनं तिसरा पॉइंट आहे अंडरस्टँड द सायलेंट नेचर ऑफ चेंजेस इन सोसायटी. हा म्हणजे महाराष्ट्रातल्या समाजामध्ये जे काही बदल झाले, महत्वाचे बदल झाले, तर त्या बदलांचं वैशिष्ट्य काय होतं त्याची आपल्याला माहिती यातून होणार आहे. आणि चौथा जो पॉइंट आहे एक्सप्लेन द ग्रोथ ऑफ एज्युकेशन. महाराष्ट्रामध्ये जो शिक्षणाचा प्रसार झाला, वाढ झाली शिक्षणाची, तर ती नेमकी कशी झाली हे देखील तुम्हाला या कोर्समधून लक्षात येईल. ठीक आहे. तर असे हे कोर्स ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर या मुद्द्यांना धरून तुम्ही वाचताना या मुद्दे जे आलेले आहेत त्यातल्या मुद्द्यांवर जास्त लक्ष ठेवायचं आणि अभ्यास करायचा. त्या हिशोबात तुम्हाला पेपर लिहिणं सोपं जाईल. हम्म. आता आपण सिलेबस कडे जाऊया. पहिला जो युनिट आहे तो आहे लीडर्स. लीडर्स म्हणजे नेते, नेतृत्व अशा अर्थाने. तर यामध्ये महाराष्ट्रातले अनेक वेगवेगळे पक्ष होते किंवा विचारधारा होत्या आणि त्यातनं काही नेते मंडळी जे आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जो 1960 ते 2000 हा काळ आहे याच्यामध्ये महत्वाची भूमिका आपल्याला पार पडलेली दिसते. तर यातला पहिला जो पक्ष आहे म्हणजे काँग्रेस या विचारधारेची लोक जे आहेत, त्याच्यातल्या नेतृत्वाच्या संदर्भात आहे. तर काँग्रेसमध्ये आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर त्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर आले आणि त्यांची एक चांगली मोठी कारकीर्द जी आहे ती आपण महाराष्ट्रात पाहिलेली आहे. आणि यशवंतराव चव्हाण हे अत्यंत अभ्यासू, अत्यंत हुशार आणि अं, खूप समाजाची आणि साहित्याची समजा नव्या प्रवाहांची अशी खूप माहिती असलेले नेतृत्व होते आणि महाराष्ट्राचा जो काही सांस्कृतिक विकास आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसतं. तर याची माहिती तुम्हाला या युनिटमध्ये करून घ्यायची आहे. त्याचबरोबर वसंतदादा पाटील हे मूळचे सांगलीचे होते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2-3 वेळा मुख्यमंत्री झाले आणि वसंतदादा पाटील हे अत्यंत महत्वाचे नेते मानले जातात आणि सहकार चळवळ जी आहे महाराष्ट्रातली त्यातलं सांगलीचा कारखाना जो आहे तो वसंतदादा पाटलांनी स्थापन केलेला होता आणि आशियातला सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून तो मानला जायचा. तर वसंतदादा पाटील जे आहेत ते पूर्वी स्वातंत्र्य सैनिक देखील होते. तर त्यांच्या कार्याची माहिती जी आहे ती तुम्हाला या मध्ये घ्यायची आहे. त्यानंतर हे जे काँग्रेसची विचारधारा होती तशाच पद्धतीने काही समाजवादी विचारधारेचे लोक जे आहेत त्यांची देखील महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका राहिलेली आहे.
तर त्यामध्ये आपण बघतोय की नागनाथ अण्णा नायकवडी जे आहेत, इथल्या वाळवा या प्रदेशात म्हणजे भागातले, सांगली जिल्ह्यातल्या, ते नागनाथ अण्णा नायकवडी हे सुरुवातीला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्नी सरकारमध्ये त्यांच्यासोबत काम करत होते. त्याचबरोबर नंतर जी भूमिगत चळवळ होती त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आणि त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर देखील अनेक सामाजिक चळवळीमध्ये नागनाथांना नायकवडी हे सहभागी असलेलं आपल्याला दिसतं. त्यात पाणी प्रश्न, धरणग्रस्तांचं आंदोलन याच्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता. तर त्यांचा देखील अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं जे व्यक्ती आहेत एस एम जोशी. एस एम जोशी हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं अत्यंत मोठं नाव होतं. एस एम जोशी आणि प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे पी के आत्रे हे अत्यंत महत्वाचे नेते मंडळी होते. एस एम जोशी हे यांनी यांच्या म्हणजे पुढाकारानं, नेतृत्वात म्हणा आणि आत्रेच्या नेतृत्वात हे आपल्याला संयुक्त महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी सुरू झाली होती ती चालवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती ची स्थापना झाली होती. तर यामध्ये या दोघांची महत्वाची भूमिका होती. प्रल्हाद केशव अत्रे हे म्हणजे तिच्याकडे मोठे साहित्यिक होते आणि त्याचबरोबर त्यांनी ते मराठा हे वृत्तपत्र जे आहे त्याचे ते संपादक होते. तर या लोकांचे देखील कार्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. त्यातला तिसरा आहे तो कम्युनिस्ट विचारधारेचे कॉम्रेड एस ए डांगे. हा, श्रीपाद अमृत डांगे जे आहेत ते कम्युनिस्ट विचारांचे होते. महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा प्रसार जो आहे तो करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. एस ए डांगे, श्रीपाद अमृत डांगे हे देखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभागी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्याला दिसते की समाजवादी विचाराचे, कम्युनिस्ट विचारांचे असे लोक हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते. त्यामध्ये हे श्रीपाद अमृत डांगे देखील होते. तर यांचा देखील तुम्हाला अभ्यास या कोर्सच्या माध्यमातून करायचा आहे. नंतर आपण दुसऱ्या युनिटकडे जाऊया. दुसरं युनिट आहे तो मेजर इश्यूज अँड इव्हेंट्स म्हणजे महाराष्ट्रातलं अभ्यासाचे म्हणजे या काळातले महत्वाचे प्रश्न किंवा घटना काय आहेत त्याची संदर्भातली माहिती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहे. एक काय की महाराष्ट्राला आपण बघतोय की महाराष्ट्र हे एक कृषी आणि औद्योगिक याचं एक संतुलन आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतं आणि त्यामुळे कृषीच्या संदर्भात कृषी क्षेत्रामध्ये देखील महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आपल्याला दिसते आणि ही वसंतराव नाईक ज्या मुख्यमंत्री होते तर त्यांची त्यातली भूमिका जी आहे ती तुम्हाला समजून घ्यायची. आता कृषीच्या संदर्भात आपण बघतोय की हरित क्रांती असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या पिकांची लागवड असेल, नगदी पिकांची लागवड असेल, कृषीशी संबंधित प्रोसेसिंग युनिट्स असतील म्हणजे प्रक्रिया उद्योग असतील कृषीशी संबंधित. त्याचबरोबर कृषी क्षेत्राला सहाय्य करेल अशा पद्धतीचं कृषी क्षेत्राला सहाय्य करेल अशा पद्धतीचं आपण हे पण महाराष्ट्रामध्ये बघतो. सहकार चळवळ जी आहे ती देखील महाराष्ट्रामध्ये बघतोय. म्हणजे ऊस जिथं उत्पादित होतं तिथं आपण साखर कारखाने बघतो. त्याचबरोबर कृषीच्या याच्यामध्ये म्हणजे कापूस महासंघ जो आहे तो देखील आपण बघतो कापसाच्या शेतीच्या संदर्भात. तर अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राच्या संदर्भात जे काही बदल झालेले आहेत, विकासाचे कामं झाले ते तुम्हाला या टॉपिक मध्ये समजून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरा जो त्यातला टॉपिक आहे तो इंडस्ट्री आणि त्यामध्ये शुगर इंडस्ट्री आणि मिल्क इंडस्ट्री. त्यातल्या त्यात प्रवरा शुगर फॅक्टरी आणि आरे डेअरी मुंबई याची तुम्हाला माहिती घ्यायची. आरे डेअरी मुंबईचं म्हणजे नाव तुम्ही ऐकलं असेल मधल्या काळामध्ये. तर महाराष्ट्रात जसं मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्र हे ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी आणि उद्योग तर याच्या दोन्ही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करणारं राज्य आहे. तर आपण असं बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे शुगर फॅक्टरी जी आहे म्हणजे पहिला जो सहकारी तत्वावरचा कारखाना जो आहे तो महाराष्ट्रात प्रवरानगर जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तिथं तो सुरू झाला प्रवरा शुगर फॅक्टरी.
तर विखे पाटील नावाचे जे इथले नेते होते, आताचे जे विखे पाटलांचे आजोबा होते. तर त्यांनी तो कारखाना स्थापन केलेला होता आणि तो शेतकऱ्यांनी स्थापन केलेला साधारणपणे पहिला कारखाना होता सहकारी तत्वावर. तर त्यामुळे त्याचं विशेष महत्त्व आहे. तर त्याची एक माहिती तुम्हाला याच्यात द्यायची आणि दुसरं दुधाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन होतं आणि पशुधनाच्या माध्यमातून दूध संकलन आणि दूध संकलन करून त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवणं आणि इतर लोकांना दुधाचं म्हणजे पुरवठा करणं, तर हे वितरण जे आहे वितरण करणं, तर हे महत्वाच्या गोष्टी होत्या. तर त्याच्यात एक सुसूत्रता आणणं आवश्यक होतं. तर यामध्ये राज्य शासनाची भूमिका तसंच सहकारी चळवळीनं मोठी भूमिका जी आहे ती पार पाडलेली आपल्याला दिसते. तर आरे डेअरी जी आहे मुंबईमध्ये, आता तुम्ही आरेचं बऱ्याचदा नाव बातम्यामध्ये वगैरे ऐकता. आरे बचाव, आरे बचाव. तर आरे जे आहे ते मोठी दूध डेअरी आहे आणि तिथं बरीच चांगलं वनसंपत्ती पण त्या भागामध्ये होती. तर त्या संदर्भात ती सगळी वाचवण्याच्या संदर्भात लोकांचं आंदोलन सध्या सुरू आहे. पण आरे हे महाराष्ट्रातली दूध उत्पादन म्हणजे दुधाची प्रक्रिया करणारी डेअरी खूप प्रसिद्ध आहे आणि अशाच पद्धतीच्या डेअऱ्या ज्या आहेत, तर सहकारी तत्वावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या आपल्याला दिसतात. जसं तुमच्या इकडं कोल्हापूरमध्ये आपण बघतो गोकुळ डेअरी असेल. हं, तर अशा पद्धतीच्या सहकारी दूध डेअऱ्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रात सर्वत्र अ, सुरू झालेल्या आहेत. त्याच्यानंतर नॅचरल डिझास्टर, म्हणजे जे काही नैसर्गिक संकट महाराष्ट्रावर आली त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. त्यातले दोन घटना महत्वाच्या आहेत. कोयना 1967 आणि लातूर 1993. तर हे दोन भूकंप जे आहेत ते अत्यंत महाभयंकर पद्धतीने विपत्ती महाराष्ट्रावर कोसळली होती. 1967 कोयना धरण बांधल्यानंतर हा झालेला हा भूकंप होता कोयना कोयना क्षेत्रामध्ये आणि याच्यात मोठ्या लोकांच्या घरांची पडझड होऊन लोकांची जीवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली होती कोयना धरणाच्या अं, याच्यामध्ये. तर आपण बघतो की लातूरचं जे 1993चा भूकंप होता, तर तो देखील मोठा प्रमाणात झाला होता. अनेक म्हणजे गावातल्या लातूरच्या आसपासच्या अनेक किल्लारी येथं भूकंपाचं केंद्र होतं आणि त्याच्या आसपासची अनेक गावं, अनेक म्हणजे शेकडो गावं, शेकडोच्या संख्येने ही पूर्णपणे भुईसपाट झालेली होती आणि तिथं बांधकाम जे आहे दगड मातीचं बांधकाम होतं त्यामुळं लोक जी घरात झोपलेली होती त्यांच्या अंगावर ते बांधकाम पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी या लातूरच्या भूकंपामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती, तिथल्या पुनर्वसनाची माहिती ही आपल्याला या युनिटच्या माध्यमातून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरं जे युनिट आहे ते आहे सोशल मुवमेंट्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी ज्या आहेत त्या चळवळींची माहिती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहे. आता मुस्लिम सत्यशोधक समाज हा जो समाज आहे तो महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाज याच्यावरून प्रेरणा घेऊन बनवलेला आहे. मुस्लिम धर्मीय जनतेमध्ये लोकांमध्ये प्रगती व्हावी, पुरोगामी विचार त्यांच्यामध्ये यावा, त्यांच्यात धर्मसुधारणा घडवून याव्यात या उद्देशानं हमीद दलवाई नावाचे एक अभ्यासक होते, विद्वान होते, समाजसुधारक कार्यकर्ते होते. तर त्यांनी या मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती साधारणपणे 1970च्या दशकामध्ये. आणि हमीद दलवाईंनी हे केल्यानंतर मुस्लिम स्त्रियांच्या मध्ये असणाऱ्या तलाक प्रथेच्या विरोधात, त्याच्यानंतर बहुविवाह पद्धती याच्यावर टीका करणारे अनेक लेख हमीद दलवाईंनी लिहिले होते. त्याच पद्धतीनं या तलाक पीडित ज्या स्त्री असायच्या त्यांच्यासाठी मोर्चे जे आहेत ते हमीद दलवाई यांनी मंत्रालयावर काढलेले होते. तर हे या दृष्टीने मुस्लिम सत्यशोधक समाजाचं काम मोठं आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहे. त्यानंतर त्यातला दुसरा जो पॉइंट आहे सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी. ही सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी जी आहे ती कॉम्रेड शरद पाटील नावाचे धुळ्याचे
कार्यकर्ते होते, विचारवंत होते, मोठे विचारवंत होते. त्यांनी ही सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेली होती. म्हणजे भारतामध्ये ज्यावेळी आपण सामाजिक बदलाचा प्रयत्न करतो, विचार करतो, त्यावेळी जसं आपण म्हणतो की समाजात समता असावी, त्यासाठी म्हणजे समान लोकांना समान संपत्ती असावी लोकांकडे, तर अशा पद्धतीने समता असावी असा एक विचार करतो. त्याच वेळी आपल्याकडे असलेली जाती व्यवस्था देखील नष्ट होणे गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं स्त्रियांच्यावर जे दास्य लादलेलं आहे, त्याचा देखील नाश होणं आवश्यक आहे. या विचारातून म्हणजे स्त्री दास्य आणि जाती व्यवस्था अंतासाठी प्रयत्न करणारा पक्ष म्हणून सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेली होती. तर त्याची माहिती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहे आणि त्याच्या मागची विचारसरणी जी आहे, महात्मा फुले, आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारसरणी माफुआ असं म्हणतात. म्हणजे मार्क्स, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित हा पक्ष होता. तर याची माहिती तुम्हाला या मधनं घ्यायची आहे. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो विद्रोही मुवमेंट, म्हणजे महाराष्ट्रातली विद्रोही चळवळ. विद्रोही चळवळ ही एक सांस्कृतिक चळवळ आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रात जे काही अभिजनवादी सांस्कृतिक वर्चस्व आहे महाराष्ट्रातल्या समाजावर, तर त्याच्या विरोधात काम करणारी ही चळवळ आहे. म्हणजे आपण आता बघितलं की अंमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्याच वेळी त्याच ठिकाणी आपल्याला तिथं विद्रोही साहित्य संमेलन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर ही जी अभिजनवादी साहित्य आहे, त्यामध्ये ज्या गोष्टी ची चर्चा केली जात नाही, अशा मुद्द्यांची चर्चा ही या विद्रोही चळवळीमध्ये केली जाते. तर याची देखील तुम्हाला माहिती जी आहे ती या युनिटच्या माध्यमातून घ्यायची आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो याच्यातला युनिट आहे ते एज्युकेशनल डेव्हलपमेंट. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा विकास कसा झाला, शैक्षणिक विकास कसा झाला, त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, हायर आणि टेक्निकल एज्युकेशन याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे शाळा कशा पद्धतीनं सुरू झाल्या, शाळांसाठी काय योजना सरकारनं राबवल्या, कशा पद्धतीनं संस्थांना अनुदान द्यायचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्थांनी शिक्षण प्रसाराचं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे रयत शिक्षण संस्था असेल, विवेकानंद शिक्षण संस्था असेल आणि या मोठ्या संस्था सोडून प्रत्येक गावागावामध्ये, शहराशहरामध्ये शैक्षणिक संस्था आपल्याला दिसतात आणि यांनी मोठ्या प्रमाणात प्राथमिक ते उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण याच्या प्रमाणामध्ये काम केलेलं आपल्याला दिसतं. तर एकूण याचा माहिती जी आहे, बेसिक माहिती त्यातली ती तुम्हाला या पेपरमध्ये घ्यायची आहे. ठीक आहे. तर एवढं आपल्याला या पेपरच्या संदर्भात सांगता येईल. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. बोला. काही शंका आहेत? ठीक आहे. तुमच्या काही शंका नसतील तर मी तुम्हाला परत फक्त एवढं सांगतो की तुमची परीक्षा जी आहे ती तुमच्या अभ्यास केंद्रावर होईल. तुमचं जे कॉलेज आहे, अभ्यास केंद्र आहे तिथं होईल. 26 मार्च पासून ते 30 एप्रिल या काळामध्ये परीक्षा घ्यायला परीक्षा विभागाने तुमच्या अभ्यास केंद्रांना, कॉलेजना सांगितलेलं आहे. त्यामुळं ते जे कॉलेज किंवा अभ्यास केंद्र जे आहेत ती स्वतःच्या पद्धतीनं त्याचं वेळापत्रक तयार करतील त्या परीक्षांचं आणि त्या वेळापत्रकानुसार तुमची परीक्षा होईल. त्यामुळे तुमचं काम जे आहे ते अभ्यास केंद्राच्या माध्यमातून कॉलेजमध्ये कधी परीक्षा आपली होणार आहे याची माहिती घेऊन तुम्ही त्या परीक्षेला जायचं आहे. हं? आणि या संदर्भातलं जो काही यांच्या संपर्कात राहणं आवश्यक आहे. तुम्ही तुमचे जे कॉलेजचे कोऑर्डिनेटर आहेत ना,
त्यांच्याशी संपर्कात राहून या संदर्भातली माहिती घेणं आणि वेळेवर जे परीक्षेच्या जे वेळापत्रक येईल त्यांच्याकडून त्या पद्धतीने परीक्षा देणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षेचं हे करू शकता आणि असाइनमेंटचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला लवकरच प्राप्त होतील. ग्रुपमध्ये ते शेअर केले जातील. ठीक आहे. याशिवाय अजून काही कुणाची शंका आहे? काही शंका आहे का अजून? ठीक आहे. काही शंका नसेल तर आपण थांबूया. तुम्ही सर्वजण या संपर्क जॉईन झालात त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.